स्त्रीच्या असाव्यतेचा फायदा घेऊन एका स्त्रीच्या शेवटापर्यंत हाती शस्त्र घेणाऱ्या नराधमा कोण आहेस? नराधम म्हणायचं कळलं का? तरी मी म्हणतोय अचानक सागराला भरती आली तुझी ओटी करायला मला वेळ लागणार नाही. इथं तुझं काम काय? ओळखी आपली समजू शकेल का? काल कुटासूर. काल कुटासूर काय नेमकं तुला काय वाटलं रे? हे काय? तुझा मूर्खपणा झाला असेल तर थोडं ऐकून घे. तू शांतपण चालू कर. नाव सांगितलंस काल कुटासूर. मग काल कुटासूर तुझं बोलणं आणि तुझी कृती मी नराधमाची ठरवली याच्या मुळाशी कारण होतं. सांगा. एका स्त्रीकडे आपला पुरुषार्थ जिथं तू साध्य करू पाहत होता, एका स्त्रीच्या नाशाप्रत्यात हाती शस्त्र घेऊन आणि स्त्री जातीचा स्वाभिमान पायदळी तोडून एका स्त्रीकडे आपले पराक्रम तू सिद्ध करू पाहत होतास. अर्थात स्त्री जातीला पुच्छ लेखणारा पुरुष माझ्या दृष्टीनं नराधम आहे. माझा बोलून झालेला नाही. माझा बोलून झालेला नाही. पण माझंही एक म्हणजे काय तूच बोलणार आहे? इथं अधिकार कुणाचा? तू आलायस कुठं ते तुला माहित आहे? तेच तुला विचारतोय. याला कारण आहे कळणार तुला मी का विचारलं. इथं मी आलोय या ठिकाणावर अधिकार कुणाचा? आता हा जर अधिकार कुणाचा? तू जेवढं सांगतोयस तेवढं बोलायला काही मी तुझा आज्ञांकित किंवा तुझा बोलका पोपट नाही. मग जा. लक्षात घे. मग तू जाऊ शकतो. जा म्हणजे काय? ही भाषा कुठची तुझी? माझी. जा म्हणजे जा म्हणजे जा. तू वाटेला लाव. कशाला? चालता होईल. जाणार नाही. ऐक, जाणाऱ्यातला मी या नव्हे. जागेवर अधिकार कुणाचा? जाताना मी तुला घेऊनच जाणार. या जागेवर अधिकार कुणाचा? कुणाचा? ज्या अधिकार क्षेत्रात तू पावलं टाकलीस ती माझी अधिकार क्षेत्राची भूमी आहे. मग मला एक सांग, एवढा वेळ झाला, बराच कालावधी माग लोटला, मी इथपर्यंत आलो, ही आलेली माझ्या अगोदर. तुम्ही कुठे होता? तुमचं सैन्य कुठं होतं? मी जर इथपर्यंत पोहोचू शकतो, माझा प्रमाण जर मी घडवू शकतो, तर नेमके तुम्ही का आला आणि तुम्ही कोण आणि तेवढे दिवस होतात कुठं? एवढे दिवस होतात कुठं हा प्रश्न एवढा केला. वेळ. एवढा वेळ काय ते ठरवून सांग. एवढा वेळ मी कुठं होतो या प्रश्नाचं उत्तर देईल. ज्या भूमीत संप्रदा वितंडवाद ही कृती आपण निर्माण करता, ही हस्तिनापुराची भूमी आणि या हस्तिनापुराचा नृपदंड राजा संवर्णाने आपल्या हाती घेतला. जनतेच्या इच्छा परिपूर्णतेसाठी आणि जनतेच्या संरक्षणार्थ मी करत होतो. पण एवढा वेळ मी कुठं होतो या प्रश्नाचं उत्तर देतोय. सांप्रत हे अरण्य आहे आणि या अरण्यात अराजकता आपण निर्माण करू पाहता. पण शिकारीच्या निमित्तानं राजप्रासादाचा त्याग केला आणि राजप्रासाद सोडून या घोर कांतारी मी प्रवेश करता झालो. पण माझ्या जीवनात घडलेली एक घटना, शिकारीच्या निमित्तानं बाहेर पडत असताना ज्या अश्वावर अश्वारूढ होऊन राजा संवरण या अरण्यात हिंस्र शापदांचे शिकार करत होता, तो माझा घोडा, तो माझा अश्व मृत झाला. आणि म्हणूनच अश्व माझा मृत झाल्यानंतर खरं ते सांगतोय, तुझ्यासारखं काहीतरी फुकून सांगत नाही. तुझी माझी ग्रंथी का केव्हा झालीच नाही. कळलं कसं? आल्या आल्या बोलण्याच्या पद्धतीवरून मी समजून गेलो. राजाचा तिसरा नेत्र आहे. राजाचा तिसरा नेत्र आहे. ज्ञान चक्षुयोगे मला सर्व काही समजता येते. बा तुला समजलं कसं? तू होतास कुठं? असले नको ते प्रश्न माझ्या समोर. याला कारण आहे मी काय म्हणालास? तू काय म्हणालास? हिच्या समवेत पराक्रम गाजवितोय. एखादी स्त्री जर हट्टी असेल आणि तिला जर का युद्धाची खुमखुमी असेल तर समोरच्या पुरुषानं काय करावं? मग तिला युद्धाची खुमखुमी होती म्हणून तू तिच्या इच्छेसाठी शस्त्रयुद्ध करत होता. तिला मारत होतो मी. आता तू काय बोल? अरे योग्य तेच बोलतोय, तुला कळत नाहीये. माझा हट्ट आहे का? हस्तिनापुराच्या भूमीत तू वितंडवाद निर्माण केलास. माझ्या पवित्र भूमीत निर्माण करण्याचा प्रयत्न केलास. जन अनितीचं आचरण केलं. माझ्या हस्तिनापुराची भूमी स्त्री जातीचा स्वाभिमान पाळली करून ज्याला कलंकित केली, त्याला जगण्याचा अधिकार माझा नाही. जगण्याचा विचार तू करू नको. मेलो तर गेलो, पण जाता जाता तुला मारूनच जाणार आहे. मग आता मला
खोड्याची जर भाषा बोलत असतील तर आता खोलात जाऊन तुला विचारतोय, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला तुझ्या मुखातून हवं आहे. मी तुझा आज्ञांकित मगा तू म्हणालास प्रत्येक गोष्टीची तुला विस्तृत करून सांगायला मी तुझा आज्ञांकित नव्हे, मग मी तरी तुझा कसा आज्ञांकित? प्रत्येक गोष्ट विस्तृत करून सांगायला मी तुझा आज्ञांकित नव्हे असं मी कधी म्हणाल? आता म्हणाला कालकुटासून काय तुझ्या पूर्वजांच्या ख्यातिकीर्तीला आणि तुझ्या वक्तव्याला कलंकित करण्याचा प्रयत्न झालं तरी चालेल, तो पंचमाचा आहे. ठेवणार नाही. तू कालकुटासून तुझं नाव सांगितलंस, अर्थात राजघराण्यांची वंशावळ ही लिहून ठेवली जाते. अर्थात राजघराण्यात जो जो राजकर्ता जन्माला येतो त्या राजकर्त्याला 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत गुरु आश्रमात इतरत्र राज्यांची, देवगणांची, यक्ष, किन्नर, गण, गंधर्व यांची सविस्तर माहिती दिली जाते. अर्थात तुझी ओळख ज्यावेळी तुझ्या नावानिशी तू सांगितलीस त्यावेळी मी समजून चुकलो तू कोण आहेस. मग जर तू माझ्या अधिकार भूमीत येऊन जर मलाच खऱ्या उलट शब्दाने ताडण करत असशील तर मला एक गोष्ट तुझ्या मुखातून ऐकायची आहे. ज्या हेती प्रयती यांच्या कुलात तुमचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हेतीपासून यक्ष आणि प्रहेतीपासून राक्षस जन्माला आले. प्रहेतीच्या कुशिकुलात खऱ्या अर्थानं विद्युतकेशीच्या कुशिकुलात सुकेशी आणि सुकेशीच्या कुशिकुलात माली सुमाली माल्यवान आणि यांचा स्वाभिमान घेऊन झटणारे त्या मागचे तुम्ही उपटसुंबे. मग मला एकच तुला विचारायचं आहे, जर तुझ्या पूर्वजांचा इतिहास हा आतापर्यंत धर्मशास्त्राच्या न्यायावर जर चालला, तुझे आजपर्यंतचे पूर्वज हे आपल्या पराक्रमाची गणना समान श्रेय समान योद्धा विषयाशी सक्षम या युक्तीनं करत होते, तर तू एका स्त्रीवर शस्त्रयुद्ध करून तुझ्या कुलाची शालीनता का डागाळलीस? प्रश्नाचं उत्तर हवंय. वा, सुंदर प्रश्न केला. मी सुंदरच बोलतो. पण त्या अगोदरच मी तुला म्हणालो तिला युद्धाची कुंकू होती म्हणून मी युद्ध केलं. कारण हिच्याशी युद्ध केलं याला कारण युद्ध करायचं नव्हतं, हिला मारायचंच होतं मला. आता एक माझं आहे. याला कारण सूर्यदेवाची कन्या आहे. ही मला मान्यच नाही, पण सूर्यदेवाचं नाव सांगितलं म्हणून मारणार होतो. कारण काय, आमचा तो वैरी आहे, तेव्हा तू या वैरत्वात येऊ. मग आल्यापासून जे काय फिरवत होतास ती थट्टा नेमकी करत होतास कुणाची? दिशाभूल करत होतास कुणाची? राजा सवर्ण अप्रबुद्ध नव्हे तेव्हा तुझा अप्रबुद्धपणा आणि तुझी अक्कल तू आता वेशीवर टाकलीस. तेव्हा मला तुला एकच सूचित करायचं आहे, तुझ्या पूर्वजांनी आजपर्यंत सूर्यदेवांशी असणारं वैमनस्य हे सूर्य देवतेबरोबर प्रतिकार करून सिद्ध केलं. मग तू जर सूर्यकन्या या सूर्यकन्येवर शस्त्र उगारून तुझ्या कुलाची शालीनता जर डागाळत असशील तर माझ्या दृष्टीनं मी सांगितलेलं विधान सत्य होत आहे. माझ्या दृष्टीनं तू नराधमच आहेस. आणि नराधम काय, त्याच्याही पुढे जाऊन नीच म्हण. मला फरक पडणार नाही. याला कारण तूच म्हणालास. पूर्वजांचा इतिहास जर पाहिला, मी इतरांचा इतिहास पाहत नाही, इतिहास मला घडवायचा. तेव्हा पूर्वजांनी काय केलं, आईनं काय केलं, त्याच्या बापानं काय केलं हे मला नको. मला काय करायचं हे महत्त्वाचं. इतिहास अशा पद्धतीने घडवणार आहेस का? इतिहास अशा पद्धतीने घडवणार आहेस का? अरे इतिहास घडला म्हणजे झालं, कसाही घडते घडला. तू घडवलेल्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर तुझं नाव तू घडवलेल्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर पुढची पिढी माझ्या नावानं टाळी वाजवतील, पण तुझ्या नावानं हास्यात्मकच टीका करतील. मग मला सांग, तुझ्या नावानं टाळी वाजवतील, मग ही संधी तुला कुणामुळे मिळाली? ही संधी कुणामुळे मिळाली सांग. तुला जर वाटत टाळी वाजली म्हणून जाऊ नको. तुला जर टाळी जर म्हणत असशील, टाळी त्यावेळी वाजवणाऱ्या टाळ्या माझ्यामुळे वाजवतील, लक्षात ठेव. तुला जर वाटत असेल, मी जर तुझ्या समोर उभा राहिलोच नसतो, इतिहास जर मी घडवलाच नसता, तर तुला इतिहासात कुणी ओळखलं असतं? तुझा निर्लज्जपणा जगासमोर दाखवून ऐकून घे. तुझं म्हणणं काय आहे? मी निर्लज्ज. मग काय म्हणणं? मग तू जर निर्लज्जच आहेस तर मला आता ते स्पष्ट करण्याची गरज नाही. आजपर्यंत तू जर म्हणत असशील यावर अधिकार तुझा आणि इथं येऊन जर दादागिरी मला करून दाखवशील,
लक्षात ठेव, आपल्या गृहात कुणी दादागिरी करू शकतो, पण दुसऱ्याच्या गृही जाऊन जो दादागिरी करतो तो कालकुटा असून लक्षात ठेव. तेव्हा जास्त दादागिरी करायची नाही. सागराला आलेली ओहोटी भरती ओहोटी करून टाके. नक्की काय ते सांग. तेच करणार, ऐकलंच ते. भरती की ओहोटी? भरती आली तरी ओहोटी करणार आहे. मग माझा हट्ट एकच, माझ्या भूमीच्या एक लक्षात ठेव, तुझे हट्ट पुरवायला मी आलेलो नाही. मला ती हवी. तू जे काही बोलतोयस त्याचा तुला कदाचित आनंद वाटत वाटतोय ना मला. पण मी राज करताय. हस्तिनापुराचा नृपदंड माझा मी हत्ती आहे. राज करताय, अर्थात मी सेवक आहे. तुझ्याशी वितंडवाद करून मला माझं वर्चस्व कमी करायचं नाही. वा. तेव्हा मग म्हणत होता, इतिहासात माझं नाव येणार आहे. तुझ्याशी जर अधिक बोलत राहिलोस तर तू तुझ्या तोंडाला सांगशील मी निर्लज्ज आहे, पण माझं सैन्य उद्या पडेल कोणाशी वाद हो, घालतोय. ते. तेव्हा तुझ्याशी असणारा माझा वाद मूर्खाला ज्ञान देणारा शतमूर्ख. लक्षात ठेव. तेव्हा मला जर मूर्ख म्हणत असशील आणि मला जर ज्ञान देत असशील तर त्या ज्ञानाचा उपयोग कधी होणार नाही. तुला मी जसा आहे तसाच इतिहास घडवणार आहे. तुला ज्ञान द्यायला आणि तुझा इतिहास स्पष्ट करायला मी काही तुझा बांधील नाही, पण तुला ज्ञान देऊन मी शतमूर्ख होणार नाही. कारण ज्ञानाचा एकही मुद्दा मी अजून मांडलेला नाही. हेती प्रहेतीचं सांगितलेलं तुझ्या जिथं डोक्यावरून दिला तिथंच मला समजलं तुला ज्ञान देऊन काही उपयोग नाही. तेव्हा मुद्दा मांडला. तेव्हा एक बोट दुसऱ्या जवळ दाखवितो तेव्हा चार बोट तुझ्या जवळ आहेत. पण माझी सवय थोडी वेगळी आहे. मी दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा अधिकाराची चार बोट माझ्याकडे ठेवतो. वा. तेव्हा तसे हा? अधिकार तोडून टाकेन. मग माझे अधिकार माझ्याच अधिकार क्षेत्रात येऊन जर तोडण्याची भाषा करत असतील तर तुझ्या जीविताचा शेवट सुद्धा